बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात तळणी गावात सोलर प्लांटसाठी तब्बल 11,000 जिवंत झाडे कापली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। तळणी गावात मेघा इंजिनिअरिंग कंपनी मार्फत गट क्रमांक 353 आणि 354 वर हा सोलर विद्युत निर्मिती प्रकल्प उभारला जात आहे। तळणी ग्रामपंचायतीच्या ताब्यातील जागेवर 2021 मध्ये सामाजिक वनीकरण विभागामार्फत तब्बल 48 लाख रुपये खर्च करून 11,000 झाडे लावण्यात आली होती। त्यापैकी 10,116 झाडांची जबाबदारी सामाजिक वनीकरण विभागाने ग्रामपंचायतीवर सोपवली होती। मात्र या सोलार प्लांटसाठी ही सर्व झाडे कापण्यात आली असल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात आलं आहे। या झाडांच्या कत्तलीसाठी वन विभागाने कुठल्याच प्रकारची परवानगी दिली नसल्याचे पत्र हाती लागले। इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाडांची कत्तल झाल्यानंतर देखील अद्यापही या प्रकरणात कुठलीच कारवाई संबंधितांवर करण्यात आलेली नाही। त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनासह वन विभाग या संपूर्ण प्रकरणात हात मिळवली करून निसर्गाचा घात करताना पाहायला मिळत आहे। आम्ही नेहमी या रस्त्याने ये जा करतो। या ठिकाणी भरपूर झाडांची लागवड झालेली होती आणि 10, 12, 15 फुटापर्यंत झाडं या ठिकाणी होते। परंतु या ठिकाणी हा प्लॅन्ट आल्यापासून यांनी सर्व झाडं या ठिकाणचे नष्ट केले। शासन एकीकडे वृक्ष लागवडीसाठी अथक प्रयत्न करत असताना या ठिकाणी हा असा प्रकार होत आहे। अत्यंत वेदनादायी आहे आणि निसर्गप्रेमी म्हणून ही गोष्ट अतिशय निषेधार्ह आहे। या ठिकाणी या सोलर प्लॅन्टवर कडक कारवाई शासनातर्फे झाली पाहिजे अशी या माध्यमातून आमची विनंती आहे। किती झाडं होते, किती पाहिले तुम्ही आता? या ठिकाणी जवळपास 15,000 झाडं असा अंदाज आहे। 15,000 झाडं या ठिकाणी अस्तित्वात होती आणि बऱ्याच वेळेस इथं वृक्ष लागवड झाली। काही मोठे होते, काही छोटे होते, परंतु खूप झाडं या ठिकाणी अस्तित्वात होते। आता एकही झाड या ठिकाणी दिसत नाही। तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यामध्ये दाखवू शकता, एकही झाड या ठिकाणी या कंपनीने शिल्लक ठेवलेलं नाही। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता शिवाजी मामनकर, बुलढाणा। स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट निमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा। हा राष्ट्रीय सण आनंद, एकता आणि देशभक्तीने साजरा करूया। शुभेच्छुक श्री विलास गायकवाड, ग्रामपंचायत सरपंच, खंडाळा।